Hello students, today we are going to learn our new story, The Town Mouse and the Country Mouse from two fables. ज्या दोन गोष्टी आपल्याला दिलेल्या आहे त्यातल्या दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी स्टोरी आपण आज इथे बघत आहोत. टाउन माऊस अँड द कंट्री माऊस. टाउन माऊस मीन्स म्हणजे शहरातील उंदीर अँड द कंट्री माऊस मीन्स खेड्यातील उंदीर. Once upon a time, a town mouse went on a visit to his cousin in the country. The country mouse was a simple, rustic fellow. He loved his town friend. He gave him a hearty welcome. Beans, cheese, and bread were all he had to offer, but he offered them freely. The town mouse rather turned up his long nose at this simple country fare and said, So once upon a time means ekda, a town mouse went on a visit to his cousin in the country. Town mouse means शहरातला एक उंदीर त्याच्या cousin means चुलत भाऊ, a relative दिलाय तुम्हाला बाजूला बघा. त्याचा त्या भावाला चुलत भावाला भेटण्यासाठी तो खेड्यामध्ये जातो, गावामध्ये जातो. द कंट्री माऊस वॉज अ सिम्पल रस्टिक फेलो. कंट्री माऊस जो असतो तो कसा असतो, सिम्पल असतो. लिव्हिंग इन अ व्हिलेज, गावात राहणारा साधा सिम्पल असा उंदीर असतो तो. ही लव हिज टाउन फ्रेंड, त्याचे त्या शहरातल्या फ्रेंडवर त्याचं खूप प्रेम असतं. फ्रेंड म्हणजेच मित्र त्याचा किंवा भाऊ त्याचा. ही गेव हिम अ हार्टली वेलकम, तो आल्यानंतर त्याचं वेलकम करतो, स्वागत करतो, मनापासून स्वागत करतो. हार्टली वेलकम मीन्स मनापासून स्वागत करणे. बीन्स, चीज अँड ब्रेड, त्याला तो खाण्यासाठी काय देतो, बीन्स मीन्स बिया वगैरे देतो, काही दाणे वगैरे वाटाणे वगैरे जे काही असेल त्याच्याकडे. चीज देतो आणि ब्रेड देतो. वेअर ऑल ही हॅड टू ऑफर, जे काही त्याच्याकडे असतं ते सगळं तो त्याला ऑफर करतो, खायला देतो. बट ही ऑफर्ड देम फ्रीली, पण कसा देतो तो, फ्रीली म्हणजे मोकळेपणाने, बाय हार्ट मनापासून. द टाउन माऊस रॅदर टर्न अप हिज लॉंग नोज ॲट द सिम्पल कंट्री फेअर. परंतु जो टाउन माऊस असतो ही टर्न अप हिज लॉंग नोज ॲट द सिम्पल कंट्री फेअर. फेअर मीन्स फूड. त्या गावातले त्याने जे ऑफर केलं आहे त्याला फूड, ते अन्न बघून हा काय करतो, नाक मुरडतो आणि त्याला ते साधं सिम्पल जेवण काही आवडलेलं नसतं. सो ही टर्न अप हिज लॉंग नोज ॲट धिस सिम्पल कंट्री फेअर अँड सेड, आणि काय म्हणतो तो त्याला पुढे बघा, आय कॅन नॉट अंडरस्टँड कझन हाऊ यू कॅन पुट अप विथ धिस पुअर फूड, बट ऑफकोर्स यू कॅन नॉट एक्सपेक्ट एनिथिंग बेटर इन द कंट्री. कम विथ मी अँड आय विल शो यू हाऊ टू लिव्ह. When you see town life, you will wonder how you could ever live in the country. तर तो टाउन माऊस त्याला म्हणतो, द टाउन माऊस सेड, आय कॅन नॉट अंडरस्टँड कझन, मला तर कळतच नाही, हाऊ यू कॅन पुट अप विथ धिस पुअर फूड, हे असं साधारण जेवण, लो क्वालिटीच्या जेवणासोबत तू कसा काय जगू शकतोस. बट ऑफकोर्स यू कॅन नॉट एक्सपेक्ट एनिथिंग बेटर इन द कंट्री, पण खेड्यात राहून तू यापेक्षा अधिक चांगल्या गोष्टीची अपेक्षा पण करू शकत नाही, यापेक्षा चांगल्या गोष्टी तुला मिळू पण शकत नाही. कम विथ मी अँड आय विल शो यू हाऊ टू लिव्ह. तू माझ्यासोबत चाल, मी तुला दाखवतो कसं जीवन जगायचं असतं. वेन यू सी टाउन लाईफ यू विल वंडर हाऊ यू कुड इव्हर लिव्ह इन द कंट्री. जेव्हा तू शहरातलं जीवन बघशील, टाउन लाईफ मीन्स शहरातलं जीवन, लाईफ म्हणजे जीवन. टाउन लाईफ मीन्स शहरातलं जीवन अँड कंट्री लाईफ मीन्स गावातलं जीवन किंवा खेड्यातलं जीवन. सो व्हेन यू सी टाउन लाईफ, जेव्हा तू शहरातलं जीवन बघशील, यू विल वंडर हाऊ यू कुड इव्हर लिव्ह इन द कंट्री, तुला प्रश्न पडेल किंवा तुला पश्चाताप होईल की तू या खेड्यामध्ये कसा काय जगलास आणि कसा काय राहिलास. नो सुनर सेड दॅन डन. द टू माईस set off for the town and arrived at the big house where the town mouse lived in a hole. तर no sooner said than done, त्यांनी असं म्हटल्यानंतर लगेचच दोघेही जण
कुठे निघाले? शहरामध्ये जायला निघाले. द टू माईस सेट ऑफ फॉर द टाउन. शहरात जाण्यासाठी दोघेही निघाले. अँड अराइव्ड ॲट द बिग हाऊस. एका मोठ्या घराजवळ येऊन ते पोहोचले. व्हेअर द टाउन माऊस लिव्ड इन अ होल. ज्या मोठ्या घरामध्ये एका छोट्या बिळात हा टाउन माऊस राहायचा, शहरातला उंदीर राहायचा. यू विल वॉन्ट सम रिफ्रेशमेंट आफ्टर अवर लॉंग जर्नी, सेड द पोलाइट टाउन माऊस, and took his friend into a grand dining room. There they found the remains of a fine feast. Soon the two mice were eating up jellies and cakes and all that was nice. So the town mouse and country mouse arrived at the big house where the town mouse lived in a hole. मोठ्या एका घरामध्ये जवळ येऊन पोहोचले ते, ज्या घरातल्या एका छोट्याशा बिळामध्ये हा टाउन माऊस राहायचा. सो देन टाउन माऊस सेट टू हिज कझन. टाउन माऊस त्याच्या त्या मित्राला किंवा भावाला म्हणाला, यू विल वॉन्ट सम रिफ्रेशमेंट. तुला आफ्टर अवर लॉंग जर्नी, आपल्या हा दूरचा जो प्रवास करून आपण इथे आलो आहे, त्यानंतर तुला काहीतरी फ्रेश खायला आवडेल खायसाठी. सेट द पोलाइट टाउन माऊस. अगदी नम्रपणे तो शहरातला उंदीर त्याला म्हणाला. अँड टूक हिज फ्रेंड इन टू अ ग्रँड डायनिंग रूम. डायनिंग रूम मीन्स जेवणाची खोली, जिथे जेवण केलं जातं. डायनिंग टेबल होता छान, त्याच्यावर वेगवेगळ्या डिशेस. काय म्हणते पुढे बघा आता. अँड टूक हिज फ्रेंड इन टू अ ग्रँड डायनिंग रूम. एका मोठ्या डायनिंग रूममध्ये तो त्याला घेऊन गेला. देअर दे फाउंड द रिमाइन्स ऑफ अ फाईन फिस्ट. अतिशय स्वादिष्ट रुचकर असं जेवण त्या ठिकाणी उरलेलं होतं, अवतीभोवती सांडलेलं होतं, ते त्यांना तिथे सापडलं. सून द टू माईस वेअर इटिंग अप. ते खाऊ लागले. जेलीज अँड केक्स अँड ऑल दॅट वॉज नाईस. जेलीज होत्या, केक्स होते आणि खूप छान छान पदार्थ त्या ठिकाणी त्यांना खायला मिळाले. हिअर यू कॅन सी द पिक्चर, द country mouse and town mouse. Suddenly they heard growling and barking. What is that? Said the country mouse. It is only the dogs of the house, answered the other. Only, said the country mouse. I do not like that music at my dinner. Just at that moment the door flew open. In came two huge mastiff, and the two mice had to scamper down and run off. So suddenly they heard growling and barking. अचानक त्यांना भुंकण्याचा, गुरगुरण्याचा आवाज ऐकायला आला. What is that? said the country mouse. कंट्री माऊसने विचारलं की हे कशाचा आवाज आहे? इट इज ओनली द डॉग्स ऑफ द हाऊस, आन्सर्ड द अदर. दुसऱ्याने उत्तर दिलं की अरे हे या घरातली कुत्री आहेत. ओनली, सेड द कंट्री माऊस. कंट्री माऊस म्हणतो, ओनली म्हणतोस तू याला, या भयंकर आवाजाला? आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर. जेवणाच्या वेळी मला अशा प्रकारचं म्युझिक किंवा आवाज ऐकायला बिलकुल आवडत नाही. जस्ट ॲट दॅट मोमेंट द डोअर फ्लेव ओपन. त्याच क्षणी काय झालं, दार उघडलं गेलं. इन केम टू ह्यूज मॅस्टिफ्स. दोन प्रचंड मोठे डॉग. इथं बघा मॅस्टिफमध्ये तुम्हाला दिलेलं आहे बिग डॉग्स ऑफ स्पेशल ब्रीड. एका खास जातीचे असे मोठे मोठे दोन डॉग, दोन कुत्री आतमध्ये आले. अँड द टू माईस हॅड टू स्कॅम्पर डाऊन अँड रन ऑफ. दोन्ही उंदीर बिचारे टेबलवरून तुरतुर खाली उतरले आणि पळून गेले. गुड बाय कझन, सेड द कंट्री माऊस. कंट्री माऊस लगेच त्याला म्हणाला की गुड बाय कझन, बाय, मी निघून जात आहे. व्हॉट, गोईंग सो सून, सेड द अदर. दुसरा त्याला म्हणतो की का बरं लगेच निघालास? येस, ही रिप्लाइड, बेटर बीन्स अँड ब्रेड इन पीस दॅन केक्स अँड जेलीज इन फिअर. दॅट कंट्री माऊस सेड, येस, मी जात आहे, होय. बेटर बीन्स अँड ब्रेड इन पीस दॅन केक्स अँड जेलीज इन फिअर. या भीतीमध्ये
भीतीच्या वातावरणामध्ये, भयंकर वातावरणामध्ये केक आणि जेली खाण्यापेक्षा माझ्या खेड्यातल्या शांत वातावरणातल्या बीन्स आणि ब्रेड खायला मला निश्चितच आवडेल. आणि असं म्हणून द कंट्री माऊस रिटर्न टू हिज कंट्री. तो खेड्यातला उंदीर जो होता तो त्याच्या गावामध्ये परत गेला. म्हणजे या स्टोरीचं जे उद्देश आहे तो काय आहे? व्हॉट इज द मोटिव्ह ऑफ दिस स्टोरी? म्हणजे खेड्यातलं जीवन हे कसं आहे? शांततापूर्ण आहे. शांततापूर्ण वातावरणात आपल्याला जे काही खायला मिळत असेल ते अधिक चांगलं असतं. टेन्शन किंवा भीतीदायक वातावरणामध्ये तुम्हाला खूप सुंदर सोन्याचाही घास खायला मिळाला तर तो काही आपल्या उपयोगाचा नाही. तर अशा प्रकारे आपल्याला एकच शिकायचं आहे याच्यातून की साधं सिंपल जीवन, शांततापूर्ण जीवन आपण जगलं पाहिजे. भीतीयुक्त, टेन्शनयुक्त जीवन जगून खूप चांगलं ऐशोआरामात जीवन जरी असलं, वातावरण जरी असलं, म्हणजे ऐशोआराम जरी असला, परंतु वातावरण जर भीतीयुक्त असेल तर ते जीवन काही उपयोगाचं नाही. ठीक आहे. ही स्टोरी तुम्हाला वाचायची आहे आणि सुंदर गुड हँडरायटिंगमध्ये तुम्हाला ती लिहायची आहे. स्टोरीच्या साईडला तुम्ही बघत असाल तर तुम्हाला वर्ड्स दिलेले आहे आणि काही प्रश्न पण दिलेले आहेत. ते प्रश्न आणि ते वर्ड्स वहीवर सोडवायचे आहे. तुमच्या टीचर म्हणजे शिक्षक मित्रांचे तुम्ही मदत घ्यायची त्याच्यासाठी, किंवा आणखीन काही प्रॉब्लेम वाटला तर तो तुम्ही मला सांगायचा आहे. नंतर इंग्लिश वर्कशॉप आहे तो आपण नेक्स्ट तासिकेला बघूया. ठीक आहे. थँक्यू.